वणी शहरालगत असलेल्या लालगुडा येथे बनावट देशी दारूचा कारखाना उघड. राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई. वणी शहरालगत असलेल्या लालगुडा परिसरात एका आलिशान दुमजली घरामध्ये बनावट देशी दारूचा कारखाना सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सोमवारी दुपारी टाकलेल्या धाडीत मोठ्या प्रमाणात तयार देशी दारू व निर्मितीसाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे. अवैध व नकली दारूविरोधातील अलीकडील काळातील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी लालगुडा गावातील स्मशानभूमीजवळील एका दुमजली घरावर छापा टाकला. तपासादरम्यान घरातील लाकडी दिवाण व अलमारीमधून रुपेश संत्रा ब्रँडचे बनावट स्टिकर लावलेल्या 90 मिली क्षमतेच्या प्लास्टिक पिशव्यांमध्ये भरलेल्या सुमारे 3600 देशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. या मुद्देमालाची अंदाजे किंमत सुमारे 1,62,000 रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. याशिवाय घराला लागून असलेल्या टिनशेडमध्ये रिकाम्या बाटल्या, झाकण, काचेच्या बाटल्या, प्लास्टिक ड्रम तसेच 2 दुचाकी आणि 1 मोपेड वाहनासह इतर साहित्यही जप्त करण्यात आले. या कारवाई दरम्यान पथकाला घरातील लाकडी दिवाणामध्ये लपून बसलेला एक युवक आढळून आला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता या बनावट दारू कारखान्याचा मालक श्याम मेश्राम असल्याची माहिती समोर आली आहे. अटक करण्यात आलेल्या युवकाने आपले नाव सूरज लोडे राहणार वेळाबाई असे सांगितले. दरम्यान मुख्य आरोपी श्याम मेश्राम हा कुटुंबासह फरार झाला असून त्याचा शोध सुरू आहे. ही कारवाई उत्पादन शुल्क निरीक्षक पांढरकवडा PS बोठारे, भरारी पथक प्रभारी निरीक्षक DS त्रिपाठी, उपनिरीक्षक SL बोढेवार, SM बुटले तसेच यवतमाळ येथील उपनिरीक्षक DD वाळके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी संयुक्तरित्या केली आहे. बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.